शरद पवार गटाच्या आमदार आणि प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत। विद्याताई, ही दृश्य आपण पाहतो, जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। हे आता काय नवीनच पद्धत सुरू केली आहे, गाड्यांवरती हल्ला करायचे अशा प्रकारे हा। आणि मग गृह खातं काय करते आमचं, हाच प्रश्न पडलाय आम्हाला की अशा प्रकारचे हल्ले होतात कसे आणि काय हल्ला करण्यासारखं काय झालंय। चर्चा करून काय बोलता येत नाही का। एक तर गुंडगिरी खूप वाढली आहे महाराष्ट्रातली आणि ती गुंडगिरी यांच्या आटोक्यात नाहीये। त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे हल्ले चाललेले आहेत। परवा यांच्या गाडीवरती हल्ला झाला, आज जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। अशा प्रकारे हल्ला करतायत आणि मग जिथे देवेंद्र फडणवीस काय झोपा करतायत का, त्यांना असं विचारावं असं वाटतंय। विद्याताई, संभाजीराजेंवरचे काही वक्तव्य केलं, त्यानंतर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेकडून याविषयी संताप व्यक्त करण्यात आला होता। त्यांनी इशारा देखील दिला होता जितेंद्र आव्हाडांना। त्यानंतर काही सुरक्षा वाढवण्यात आली होती का? नाही, मला हे कळत नाही की कोणी कोणावर काही बोललं तर लगेच काय गाड्या फोडणं, मारामाऱ्या करणं, ही जी पद्धत सुरू झाली आहे नवीन, हे अगदी चुकीचं आहे ना। कारण जितेंद्र आव्हाड काय बोलले असतील त्यांच्याशी बोला, बसा, त्यांच्याबरोबर चर्चा करा। पण तुम्ही अशा प्रकारे हल्ले करता सरळ सरळ। तुम्हाला काय त्यांचे विचार पटले नसतील तर बोला तुम्ही की तुम्ही असं बोलू नका। कोणी ट्विट केलं असेल, कोणी काय आपल्या भाषणामधनं काही बोललं असेल तर तुम्ही पण तुमच्या भाषणातनं बोला की बाबा हे काय आहे, हे अशा प्रकारे बोलू नका, माफी मागा, काहीतरी बोलू शकतो। पण हे न करता डायरेक्ट हल्ले करणं, मारामाऱ्या करणं, एक नवीनच काहीतरी सुरू झाली पद्धत। याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो की अशा प्रकारे हल्ले करणं आणि गाड्या फोडणं हे नवीन जे काय सुरू झालेले ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि अशा लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून असे हल्ले पुन्हा होणार नाही। हे नवीनच सुरू झाले आहे। धन्यवाद।